आहे. अच्छा सर, तुम्ही आहात निलेश सर, प्रिन्सिपल सर? हो मॅडम. अच्छा, फायनली ऍक्च्युली आपली मीटिंगच होऊ शकत नव्हती. आपलं फोनवर बऱ्याच वेळा बोलणं झालं, पण मीटिंग काय होत नव्हती. सर, मी मुलांशी थोडंसं बोलेन आणि त्याच्यानंतर ना मग मला तुम्हालाच काही थोडे क्वेश्चन्स विचारायचे आहेत आणि लवकरात लवकर वाइंड अप करायला मी ट्राय करेल. सर, मला सांगा जरा, हे आपण ह्यांना मुलांना व्हिडिओज दाखवू शकलेलो का काय? हो हो, काही काही दाखवले मॅडम. प्रत्येक वर्गात आता आपण जेव्हा मागच्या वेळी आपली मीटिंग झाली होती तेव्हा आपण सांगितलं होतं की कशाप्रमाणे शेअरिंग करायचं नाही का, व्हिडिओ हा शेअरिंग. त्यावर आपण युट्यूबवर व्हिडिओ डाउनलोड केले आणि विद्यार्थ्यांना चालू आहे, आता रोज चालू आहे. विद्यार्थी कंटिन्यू त्यांनाच सांगितलं कसं लावायचं आणि तेच विद्यार्थी आता लावतात आणि ते बघतात. ओ अच्छा, मुलं स्वतः लावतात आहेत? हो, स्वतः स्क्रीन शेअरिंग करून आपण एक सेपरेट मोबाईलच दिलाय त्यांना त्या कामासाठी. अच्छा, ग्रेट ग्रेट, हे बरं झालं. आणि सर, तुमच्या तिकडे इंटरनेटचा काही इश्यू नाहीये? इंटरनेटचा इश्यू आहे, त्यामुळेच मॅडम आपल्याला युट्यूबवर पाहावं लागत आहे. इथे अच्छा, आपण तसं आपण युट्यूब डाउनलोड करता मग तुम्ही? हो, डाउनलोड करून युट्यूबवर आपण पाहतो. अच्छा अच्छा सर, पण मग ते युट्यूब वरती ना, जसं आपलं लास्ट टाइम पण डिस्कशन झालेलं, ते चांगल्या क्वालिटीमध्ये डाउनलोड करायचा ऑप्शन नाही देत, पण ते जसं पण तुम्ही डाउनलोड करताय ते नीट दिसतं क्लिअर? हो, दिसतं. मुलांना विषयी विचारा, मुलांना पण दिसते. क्लिअर नसतात, त्याच्यात दोनच क्वालिटीचे ऑप्शन येतात आणि त्यात एकदम नॉर्मल क्वालिटी असतात, हाय क्वालिटी मध्ये नाही होत. अच्छा सर, मी तेच म्हणत होते, बघा, जो एक मोबाईल तुम्ही ह्यांना दिलाय ना, तर त्या मोबाईलमध्ये जो पण ईमेल आयडीने तुम्ही लॉग इन केलं असेल ना, त्याच मोबाईल वरती इंडिव्हिज्युअल जो आपला प्लॅन आहे ना युट्यूबचा, तो काहीतरी 149 रुपीजचा आहे. तर तुम्ही टीचर्सनी कॉन्ट्रीब्युट करून तेवढा घेतला ना, की हाय क्वालिटीचे तुम्ही असं पण करू शकता. एक महिनाभरामध्ये ना, जेवढ्या जास्त त्या मोबाईलमध्ये फिट होऊ शकता तेवढा व्हिडिओ डाउनलोड करून ठेवल्या, की मग हवं तर 1 मिनिट, 1 महिना ब्रेक घ्या आणि परत नंतर प्लॅन घ्या ज्यावेळी पुढे गरज पडेल. असं करून मग त्यांना जरा चांगल्या क्वालिटीचे व्हिडिओ दिसतील. हाय क्वालिटीचे व्हिडिओ ह्याच्यासाठीच गरजेचे आहेत सर, कारण बघा, फळ्यावरती आम्ही जे लिहितो वगैरे ते ऑलरेडी छोटं असतं, ते क्लिअर नाही दिसणार मग मुलांना. स्पेशली फिजिक्स मध्ये ज्यावेळी मी गणित सोडवते, मॅथ्स मध्ये जे सॉल्व्ह केले जातात सम्स, आता नॉर्मली नुसते टीचर बोलत असेल तर ते त्यांना समजेल, पण जे लिहून शिकवलं जातं ते ना त्यांना समजणार नाही. मग मग मोबाईल लॅपटॉप कशाला कनेक्ट करता सर? टीव्हीला कनेक्ट करता तुम्ही? मोबाईलला स्क्रीन शेअरिंग करून आपण टीव्हीला इंटरॅक्टिव्ह आहे पॅनल, त्याला आपण कनेक्ट करतो. ओ ग्रेट, चला, ती खूप चांगली गोष्ट झाली. सर, मग आपल्याकडे हे जो टीव्ही जो आहे तो एकच आहे? नाही, आपल्या प्रत्येक वर्गात आहे 8, 9, 10 ला. अच्छा, प्रत्येक वर्गामध्ये आहे 8, 9, 10 ला. मग प्रत्येक वर्गामध्ये मग एकाच वेळी तर चालत नसेल, कारण मोबाईल एकच आहे तर एक एक करून. हा, मग एक एक करून तुम्ही दाखवताय. बरं, ठीक आहे, काही हरकत नाही. सर, मला तुम्हीच बसलाय तर बरं झालं. एक महत्वाची गोष्ट सांगायची की तुमच्याकडे हा प्लस पॉइंट आहे की तुमच्या मुलांना ऑलरेडी हे करायला येते. फक्त आता ही एक गोष्ट लक्षात ठेवा की जे मुलं चालवतात आहेत ना, त्यांच्यापैकीच एकाला मॉनिटर बनवा आणि त्याला ना रेकॉर्ड ठेवायला सांगा, डेट टाकून, की जसं की 8वीचा मॉनिटर आहे तर आज 6 तारीख आहे, आज आपण हा धडा बघितला, आणि त्यांना लाईनीमध्येच व्हिडिओ लावायचे. जसं की गुरुत्वाकर्षण भाग 1 आज बघितला, भाग 2 उद्या बघितला, भाग 3, कारण ते लाईनीमध्ये बघतील तरच त्यांना समजेल, नाही तर मग समजणार नाही, है ना. अधनं व्हिडिओ बघून त्यांना कसं समजेल मग? मॅडम, एक प्रॉब्लेम होतो की आपल्याला ते आता त्यात खूप व्हिडिओ टाकले आपण, म्हणजे 1000+ व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर, आणि त्यातून ते सॉर्ट करायला खूप वेळ जातो. सुरुवातीपासून जो आपल्याला पाहिजे आहे पार्ट, तो शोधायलाच खूप वेळ जात आहे. सर, मग मी ते म्हणूनच सांगितलं की आपण ना प्लेलिस्ट बनवलेल्या आहेत ऑलरेडी. नुसतं गुरुत्वाकर्षण टाईप केलं ना, प्लेलिस्ट वरती, थांबा मी तुम्हाला आताच दाखवून देते, प्लेलिस्ट वरती जावा तुम्ही. प्लेलिस्ट मध्ये, त्या एकाच प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला सगळे भाग मिळतील. हे बघा, मोबाईल वरती पण सेम असंच दिसतं. हे बघा, आपला हा जो आहे चॅनल, ह्याच्यामध्ये इथे हा बघा, हा प्लेलिस्टचा ऑप्शन आहे.
या प्लेलिस्ट मध्ये बघा धड्या वाईज बनलेले आहेत. आता क्लास 10 इंग्लिश 2.5 हे बघा, क्लास 8 फिजिक्स साऊंड. हा जो साऊंड आहे ना ह्याच्यामध्ये बघा व्ह्यू फुल प्लेलिस्ट वर क्लिक केलं किंवा नुसतं दाबलं ना, आता ह्याच्यामध्ये कदाचित एकच धडा झालाय म्हणजे एकच तास झालाय म्हणून एकच व्हिडिओ दिसते. थांबा तुम्हाला आणखी दाखवते. हे बघा इथे दिसतंय, इथे 4 व्हिडिओज दिसत आहेत. हे बघा इथे क्लिक केलं ना, ह्याच्यावर क्लिक केलं की बघा इथे तुम्हाला दिसेल हे सगळे तुम्हाला भाग एकाच प्लेलिस्ट मध्ये दिसतील. तर प्लेलिस्ट ऑप्शन वरती जाऊन त्यांना दाखवा हवं तर. हे बघा इथे त्या प्लेलिस्ट ऑप्शन वरती ह्या सगळ्या धड्यांच्या ज्या आहेत आपल्या त्या प्लेलिस्ट बनलेल्या आहेत. तर आणि तरी पण सर तुम्हाला काही हेल्प लागली ना, समजा कोणता तरी त्यांना तुम्हाला धडा दाखवायचा है त्यांना, सुलक्षणा उनको बताओ कि सर्च वाला ऑप्शन किधर है. सर्च पे वो टॉपिक लिखेंगे तो उनको टॉपिक वहां पे लेके जाएगा. सो प्लेलिस्ट वो एक्चुअली वो वैसे ही कर रहे हैं बट दे आर गेटिंग जस्ट वन वीडियो. नो, दे वांट ऑल द वीडियोस इन सीक्वेंस. अच्छा सर, अगर कहीं पे आप लोगों को दिक्कत आती है आप मैम को मैसेज कर दीजिए, आपको इमिडिएटली सपोर्ट करेंगे हम. कोणता धडा पर्टिक्युलर हवा असेल ना सर, तुम्ही मला फक्त कितवी आहे आणि धड्याचं नाव पाठवा, मग मी स्वतःच तुम्हाला ते प्लेलिस्टची लिंक पाठवून देईल. ठीक है मैडम. ठीक है, चालेल सर. आप व्हाट्सएप ग्रुप में भी सर मैसेज कर देंगे ना तो आपको रिप्लाई मिल जाएगा. टीचर्स के ग्रुप में भी मेरा करेंगे, आप जब भी करेंगे आपको 1 घंटे के अंदर रिप्लाई मिल जाएगा. ठीक है सर, थैंक यू सर. ओवर टू यू मॅम. हा सर, तर एक ना ते लाईनीमध्ये लिहून मुलं रेकॉर्ड ठेवतील त्याच्यासाठी एक मॉनिटर बनवा आणि आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये थोडासाच 10-15 मिनिटात होईल असा होमवर्क दिलेला असतो. तो होमवर्क पण चेक करण्यासाठी कोणतरी मॉनिटर बनवा, कारण मग धडा शिकला आणि होमवर्क नाही केला त्यांनी तर ते विसरून जाणार काही वेळानंतर ना, है ना. आपण होमवर्क ह्याच्यासाठीच देतो की जे शिकले ते त्यांचं पक्क होईल म्हणून. आणि सर मी हे ह्याच्यासाठी सांगते कारण ना बघा आपण हा जो उपक्रम राबवतोय अल्टिमेटली तो मुलांसाठीच आहे. आणि तुमच्यामधून म्हणजे तुमच्या शाळेमधून जी मुलं खूप उत्कृष्ट मार्कांनी पास होते, आपण त्यांच्या अजून उज्ज्वल भविष्यासाठी पुढे जाऊन त्यांना स्कॉलरशिप देण्याचा प्लॅन करतोय. प्लस त्यांना 10वी नंतर टेक्निकल सपोर्ट पण व्हावा म्हणून फ्री मध्ये लॅपटॉप देण्याचा पण प्लॅन करतोय. आणि शिवाय तुमच्यासारखे जे टीचर्स आहेत, स्कूल्स आहेत, जे हा कार्यक्रम चांगला राबवतात आहेत ना उपक्रम, तर त्यांना पण सन्मान म्हणून आपण काहीतरी देण्याचा प्लॅन करतोय. तर ते प्रॉपरली त्यांनी मेंटेन केले ना तर तुमच्याकडे पण एक एव्हिडन्स असेल की आम्ही एवढे पुढे असे दाखवलेले आहेत म्हणून. तर हे खूप महत्वाचं आहे. बाकी आणखी तुम्हाला हे सांगायचंय, जसं आता मुलांना तुम्ही कनेक्ट केलंय ना, तर पुढे जाऊन मे बी दिवाळीच्या सुट्टीनंतर आपण असे ना ऑनलाईन वर्कशॉप मुलांसाठी ठेवणार आहोत. करिअर काउन्सिलिंग, 10वी नंतर त्यांच्याकडे काय काय ऑप्शन्स असतील, त्याच्यानंतर ना सायबर सिक्युरिटी, इंटरनेटचा सेफ वापर कसा करायचा, गुड टच बॅड टच, तर असे काही जनरल टॉपिक्स वरती ना आपण कदाचित असं महिन्यातून वगैरे एकदा वर्कशॉप ठेवू. तर त्याला पण तुम्ही प्लीज मुलांना कनेक्ट करवा. बाकी आता मुलांशी मी थोडंसं बोलते आणि मग नंतर तुम्ही पाहिजे तर मुलांना वर्गात पाठवू शकता, त्यांचे वर्ग चालू असतील तर. अच्छा, मुलांना तुमच्यापैकी 10वीचे कोण कोण आहेत? हातवर करा 10वीचे स्टुडंट्स. ओके बेटा, तुझं नाव काय आहे जो पहिल्या चेअरवर बसलाय? विकास. विकास. आणि विकासच्या मागे कोण आहे? हितेश. अंकित. अच्छा अच्छा, ओके ठीक आहे. तुम्ही 10वीला आहात, मला तुम्ही पाहिले यापूर्वी पाहिले? मैडम वो हिंदी में थोड़े कंफर्टेबल है. अच्छा, मैं हिंदी में बात करती हूँ. अच्छा ओके. अच्छा विकास और अंकित, तुम दोनों ने इससे पहले मुझे देखा है क्या? कुछ याद आ रहा है? नहीं देखा है? ये नागपुर के हैं या नासिक रीजन के हैं? नागपुर के मैम. ये नागपुर ने हमारे साथ बहुत कम ज्वाइन किया तो इसलिए इन्होंने तुम्हारी क्लास रिकॉर्डेड देख सकते हैं, अदरवाइज नहीं अटेंड किया है. हाँ हाँ, इसीलिए मैं पूछ रही हूँ मैम, आइडिया आ जाए कि दे हैव सीन और नॉट. अच्छा विकास और अंकित, ये बताओ आपने फिर कौन से सब्जेक्ट की वीडियो देखी थी?
या अभी भी तुम लोग खुद से ही चलाते हो तो देखा होगा? कौन से सब्जेक्ट्स की देखी हुई है वीडियोस? अच्छा, मैथ्स की देखी हुई है। एक कोई टॉपिक का नाम बता सकते हो जो तुम लोगों को वो वीडियो देखने से अच्छे से समझ में आया? कोई भी थोड़ा बहुत अगर। अच्छा मुझे ये बताओ, समझ में आया वो वीडियो देख के? कुछ फायदा लगा क्या तुम लोगों को? अच्छा, कौन सा टॉपिक सिखा रहे थे मैम? चैप्टर का धड़े का नाम पता है? मोठाने जोर से बोल बेटा, जोर से बोल। एक चलनातील समीकरण। अच्छा, एक चलातील समीकरणे। ओके ओके, ठीक है, थैंक यू सो मच। अच्छा मुझे ये बताओ, तुम दोनों को आगे जाके क्या करना है? अभी 10th के बाद तुम लोग क्या लोगे और करियर कौन सा बनाना चाहते हो अपना? साइंस ले। ओके, साइंस लेके आगे क्या करना है? साइंस लेके आगे क्या करना है? नहीं सोचा? नहीं सोचा है तो नहीं सोचा, कोई बात नहीं। अच्छा ठीक है। अच्छा, अभी 9th के कौन कौन बच्चे हैं? सर इनसे भी हिंदी में ही बात करनी है? नहीं, एक हिंदी है बाकी मराठी है, बात हिंदी में कर सकते हैं। अच्छा ठीक आहे. नाही, हे आता ज्यांनी हात वर केला त्यांना मराठीत बोलू की नाही, हिंदीमध्ये? मराठीत येतात, समजतात त्यांना बऱ्यापैकी, बोलताना थोडं त्यांना मराठीत बोलू शकतात. अच्छा ठीक आहे सर. अच्छा बेटा, तुझं नाव सांग. ब्ल्यू शर्ट मध्ये जो बसलाय मुलगा. अरुण. अरुण. आणि मागची मुलगी, तिचं काय नाव आहे सांग बेटा? मोठ्याने बोल, मोठ्याने. पूजा. अच्छा, अरुण आणि पूजा. ओके, तुम्ही मला पाहिले? नाही पाहिलं. ओके, काही हरकत नाही. अच्छा, तुम्ही कोणत्या कोणत्या विषयाच्या व्हिडिओ बघितलेत मुलांनो? तुम्ही पण गणिताच्याच बघितलेल्या? कोणत्या विषयाचा व्हिडिओ पाहिला? सायन्स. सायन्सच्या व्हिडिओ बघितलेला. कोणता टॉपिक होता आठवतंय काय? म्हणजे धड्याचं नाव किंवा एखाद्या टॉपिकचं नाव? गतीचे नियम. गतीचे नियम. पक्का? अरे, गतीचे नियम तर मी शिकवलेला आणि तुम्ही मला पाहिलंच नाहीये, मग कसं समजलं तुम्हाला? बर ठीक आहे, काही हरकत नाहीये. अजून एखाद्या कोणता तरी सब्जेक्ट जर बघितला असेल तर तो सांगा. तुम्हाला पण ऑनलाईन शिकवलेलं समजलंय का तरी नक्की? थोडंफार समजतंय? ओके ठीक आहे. मला आता तुम्हाला सांगा, काय काय बनायचंय तुम्हा दोघांना? मला डॉक्टर. तुला डॉक्टर बनायचंय. अच्छा, पूजाला काय बनायचंय? डॉक्टर. पूजाला पण डॉक्टर बनायचंय. ओके ग्रेट, व्हेरी गुड मुलांनो. मग पण माहितीये ना तुम्हाला, अभ्यास खूप करावा लागेल. तयारी आहे का तेवढी? तेवढा अभ्यास करण्याची तयारी आहे तुमची? हो नाही, काहीतरी बोला. हो. ओके ठीक आहे. अच्छा, आता ना मला 8वीची मुलं त्यांच्याशी बोलते मी. 8वीची मुलं, मुलांना नावं सांगा तुम्ही. आकाश. आकाश. अच्छा, आणि आणखी कोण आहे 8वीचं? वंदना. आकाश आणि वंदना. गुड. वंदनाचा आवाज छान आहे, एकदम स्पष्ट आणि लाऊड आहे. अच्छा, आकाश आणि वंदना, तुम्हाला क्लासेस समजलेले का ऑनलाईन थोडंफार? म्हणजे तुम्हाला आणखी जर व्हिडिओ दाखवण्यात आले तर तुम्हाला समजतील का? ओके, तुम्ही कोणत्या विषयाचे व्हिडिओ बघितलेले? इंग्लिश आणि मराठी. ओके, इंग्लिश मध्ये कोणता वाला बघितलेला बेटा? बी द बेस्ट. ओके, आणि मराठीचा कोणता बघितलेला? मराठीचा आठवते कोणता बघितलेला मराठीचा? अच्छा ठीक आहे, काही हरकत नाही आठवत नसेल तर. अच्छा, बघ, बी द बेस्ट जो धडा बघितलेला तुम्ही इंग्रजीचा ऑनलाईन, तो समजलेला?
काय होतं, धडा आहे की ती कविता आहे? कविता. कविता आहे. ओके, ठीक आहे. अच्छा वंदना, तुला काय बनायचंय बेटा? 10वी नंतर काय घेणार आहेस आणि काय बनायचंय करिअर, कशामध्ये बनवायचंय तुला? 10वीं के बाद मैं साइंस लूंगी. 10वीं के बाद आप साइंस लोगे, और साइंस लेके क्या बनना है आपको? नहीं सोचा, सिर्फ साइंस लेना इतना सोचा है? अच्छा, आपको इंटरेस्ट किस चीज में है? आपको किस चीज में इंटरेस्ट है? खेलने. खेलने में इंटरेस्ट है आपको? अच्छा, आप खेलने में भी करियर बना सकते हो वैसे तो. अच्छा, 10th के बाद जो खेलकूद में अच्छा वाला कॉलेज है वो चूज करके उसमें भी बना सकते हो आप करियर, लेकिन हाँ उसके लिए आपको मेहनत फिजिकली ज्यादा करनी पड़ेगी. चलो, बहुत अच्छी बात है. और जो 8th का अभी जो बॉय खड़ा था, बेटा आपको क्या बनना है? पुलिस. अच्छा, आपको पुलिस में जाना है. ओके ओके, ठीक है ठीक है, बैठ सकते हो आप दोनों भी. मतलब आप बैठ सकते हो. थैंक यू सो मच चिल्ड्रन. हम ना फिर से एक और बार ना दिवाली की छुट्टी के बाद, नवंबर के शायद 15 तारीख के बाद हम लोग मिलेंगे, जब आप छुट्टी से घर से वापस आ जाओगे और आपके टीचर्स आपको लाइन में वीडियोस जो है वो दिखाना चालू कर देंगे. फिर उसके बाद में ना फिर मैं और थोड़ा डिटेल में क्वेश्चंस पूछूंगी, ये जानने के लिए कि सच में आपको ये वीडियो से हेल्प हो रही है क्या, आपको समझ में आ रहा है क्या. ठीक आहे? ठीक आहे. तो अभी सर आता ह्यांना तुम्ही वर्गामध्ये हवं तर घालवू शकता, त्यांचे जर नॉर्मल क्लासेस आता चालू असतील तर. मी आता तुमचे फक्त 10 मिनिटं घेईल काही जनरल क्वेश्चन्स विचारून, मग आपण मीटिंग आपली संपवू. थँक्यू सो मच चिल्ड्रन. थैंक यू. हा, ठीक आहे सर. मी आता बस काही जनरल क्वेश्चन्स विचारते. सर मला पहिल्यात महत्वाची इन्फॉर्मेशन ही हवी आहे, तुमच्याकडे कितवी ते कितवी शाळा आहे? 1 ते 10. 1 ते 10वी पर्यंत आहे आणि मराठी मीडियम आहे? मराठी मीडियम. ओके सर. आणि 8वी ते 10वी मध्ये टीचर्सची काही शॉर्टेज आहे, कोणत्या तरी विषयाला टीचरच नाहीये वगैरे असं? टीचरला आता आपल्याला 3 आणखी टीचर पाहिजे आहे. एक इतर विषयासाठी, जसे म्हणजे आपल्याला सामाजिक शास्त्र आणि गणित आणि विज्ञान या विषयासाठी शिक्षक नाहीये. सर मग ते विषय आता कोण शिकवतंय? आता आपण एकतर मी शिकवतो कधी कधी, किंवा मग ते खूप अभ्यासक्रम मागेच आहे, किंवा आता त्या तुमचं म्हटल्याप्रमाणे आपण ते आता त्यांना गणित आणि विज्ञान तेच विषय जास्त आपण चालू केले आहेत. ओके, मग तर हा मोठाच प्रॉब्लेम आहे. तर मग सामाजिक SST, मॅथ्स आणि सायन्स हे ते जे 3 विषय अवघड मुलांना वाटतात त्याच विषयासाठी तुमच्याकडे टीचर्स नाहीयेत. ठीक आहे सर, ठीक आहे. तर बघा, तुमच्यासाठी तर ह्या व्हिडिओज खूप जास्त हेल्पफुल ठरतील. जर लाईनीमध्ये त्यांना प्रॉपरली दाखवलं ना, जसं आता प्रेमा मॅम म्हणाल्या की सिलेबस तरी कमीत कमी आम्ही तुमचा कव्हर करून देण्यासाठी हेल्प करू शकतो, जरी आम्ही तिथे प्रेझेंट नसलो तरी सुद्धा. ठीक आहे सर. सर मला थोडस ना क्विकली हे सांगा की आपली पटसंख्या किती आहे? 8वी मध्ये किती मुलं आहेत, 9वीत किती आहे, 10वीत किती आहेत? 8वीतला 24 आहे मॅडम, 9वीला 39 आणि 10वीला 32. अच्छा, ठीक आहे. म्हणजे चांगली संख्या आहे, एवढी काय कमी पण नाहीये, बरोबर, म्हणजे मीडियम आहे. आणि ठीक आहे सर. सर मला आता सांगा, आपल्या तुम्ही स्वतः पण जर आमचे थोडेफार व्हिडिओ जर तुमच्या बघण्यात आले असतील, सर तुम्ही कोणता विषय घेता निलेश सर? तसं तुमचं म्हणजे स्पेशलायझेशन कोणतं आहे? इंग्रजी विषय. सॉरी, इंग्लिश. इंग्लिश. ओके सर, ओके, ठीक आहे. सर तर मग तुम्ही जर व्हिडिओज पाहिले असतील तर तुम्हाला काय वाटतंय, ते व्हिडिओज खरंच उपयुक्त आहेत का मुलांसाठी? आहे ना मॅडम, छान आहे, उपयुक्त आहे, आणि त्यात डिटेल मध्ये विद्यार्थ्यांना आणि सहज समजेल अशा भाषेत व्हिडिओ आहे.
हा ऍक्च्युली ना आम्ही तेच गावची मुलं लक्षात ठेवून ना, म्हणूनच मी म्हंटल पार्ट 1 पासून त्यांना दाखवलं ना, कारण मी जसं आता त्यांना सायन्स शिकवलंय ना, सगळे जे बेसिक्स आहेत ते पहिल्या भागामध्ये चॅप्टर शिकवताना कव्हर केलेत आणि नंतर मग धड्याला सुरुवात करून धड्याचं शिकवलंय. मग त्यांना जर बेसिक्सच येत नसतील तर मग पुढचं डायरेक्ट शिकवून त्यांना मग ते समजणार पण नाही. सर आणि तुमचे मग हे जे सायन्सचे मॅथ्सचे टीचर शॉर्टेज आहेत हे ह्याच वर्षी आहेत की आधी पण होते? नाही, या वर्षीपासूनच झालेले आहे. ह्या वर्षीपासूनच झालेले आहेत. बरं, ठीक आहे सर. नाही मी ह्याच्यासाठी विचारलं कारण आधीपासूनच असतील तर मग ह्यांचा गेल्या वर्षीचा पण पाया कच्चा राहिला असेल. फक्त याच वर्षीपासून असतील तर मग त्यांना कमीत कमी व्हिडिओ सुरुवातीपासून दाखवला तर समजेल, कारण गेल्या वर्षी तरी त्यांचा पाया पक्का आहे तर मग त्यांना व्हिडिओ चांगले समजतील. या अगोदर पण ह्या पोस्ट खाली होत्या मॅडम, पण आपण तासिक शिक्षक ठेवले होते त्यांच्याकरिता. अच्छा अच्छा, म्हणजे त्यांना शिकवून झालंय, सिलेबस त्यांचा शिकवून झालेला आहे. ठीक आहे सर, ठीक आहे, ओके. सर मला हे विचारायचं होतं की आपल्याकडे 10वी पास आउट झाल्यावर प्रामुख्याने मुलं उच्च शिक्षणासाठी काय करतात, करिअरचा ऑप्शन काय निवडतात, कुठे जातात ते उच्च शिक्षण घेण्यासाठी? जवळपासच असतात मॅडम, जे आता जवळपास आश्रम शाळा आहे आमच्या नागपूरला असतात, तिथे काही विद्यार्थी गेले आणि मोस्टली प्रिफर आश्रम शाळाच करतात जनरली. आणि काही मग शहरात गेले, काही मोर्शीला तालुक्याला शिकत आहे. पण मोस्टली सायन्स मध्ये आता 5-6 विद्यार्थ्यांनी घेतली ऍडमिशन आणि बाकीच्यांनी मागचे आर्ट घेतले आहे. जवळपास 12 विद्यार्थ्यांनी आर्ट्स घेतले. अच्छा सर, 10वी नंतर किंवा 12वी नंतर ड्रॉपआउट होऊन शेती किंवा मजुरी करणारी विद्यार्थ्यांची नॉर्मली किती टक्केवारी असेल? जवळपास तुम्ही 10% म्हणू शकता. 100 10%. म्हणजे बाकीचे 90% काही ना काहीतरी व्यवसाय चांगला करतात मग. बरं, ठीक आहे सर. सर मुलींची संख्या कशी आहे, मुलींची पटसंख्या आणि शिक्षणाची क्वालिटी, मुलींचा रिस्पॉन्स कसा आहे? मुलींची पटसंख्या बरोबर आहे, म्हणजे इक्वलच आहे मुलांचा, थोडी कमी आहे मुलांपेक्षा पटसंख्या, आणि त्यांची उपस्थिती पण छान आहे. शिक्षणाबाबतीत जवळपास सारखंच आहे मुलींचं, त्यात काही फरक नाही आहे. अच्छा सर, पेरेंट्स मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देतात? नाही, आता पॅरेंट्स तेवढे जागरूक झाले आहेत, तेवढं काही नाहीये. मुलींना समानच वागवतात. मुली पण आपल्याकडे म्हणजे काही काही मुली पण अशा पण आहेत ज्यांना 100% उपस्थिती आहे आपल्याकडे त्यांची. म्हणजे दिवाळीतही घरी गेल्या तरी बरोबर पहिल्या दिवशी शाळेत येणाऱ्या आहेत. अच्छा अच्छा, ग्रेट ग्रेट. सर असं कधी झालंय, जसं आधी मोस्टली असं व्हायचं की 10वी मध्ये मुलगी गेली की मग ते लग्न वगैरे करून टाकायचे, किंवा घरी आई आजारी आहे, घरातली कामं करायला कोणी नाहीये म्हणून पेरेंट्स मुलींना घेऊन गेले, असं कधी झालंय? नाही, या शाळेत नाही झालं, पण मी अगोदर ज्या शाळेत होतो तिथे गडचिरोलीकडे होतो, तिथे व्हायचं असं. अच्छा, तिकडे तसं व्हायचं, इथे नाही झालंय. ठीक आहे. इथे आता मला 2च वर्ष झाले, पण अजूनपर्यंत नाही झालं असं काही. अच्छा अच्छा. सर इथले जे पेरेंट्स आहेत तुमचे, त्यांचा व्यवसाय काय आहे प्रामुख्याने? शेतीच आहे आणि मजुरी, शेती आणि मजुरी. अच्छा सर, शेती जे आहे त्यांची स्वतःची शेती आहे? हो, स्वतःची आहे. आणि जे मजुरी तुम्ही म्हणताय मग ते दुसऱ्यांच्या रानावरती जाऊन मजुरी करतात? मग त्यांच्याकडे स्वतःची शेती आहे पण ते उत्पन्न तेवढं होत नाही, मग ते मजुरी, शेती आणि मजुरी दोन्ही करून मग ते चालवतात. ठीक आहे. सर मला अजून हे विचारायचं होतं की तुमचं जे वसतिगृह आहे ते पक्क बांधलेलं आहे, पक्क कन्स्ट्रक्शन वालं वसतिगृह आहे जिथे मुलं राहतात? हो, पक्क आहे. अच्छा, पक्क आहे. आणि तिथे असं आपल्या मूलभूत ज्या गोष्टी असायला पाहिजेत, स्वच्छ पाणी, बाथरूम क्लीन, लाईट्स वगैरे सर्व? सर तुमच्या इकडे सारखी लाईट जाते येते का गावामध्ये? सारखी जात नाही, पण असं काही कधी मेंटेनन्स राहिले तर 1-2 तास जातात, आठवड्यातून 1-2 वेळा. अच्छा, आठवड्यातून 1-2 वेळा 1-2 तास जाते, ठीक आहे. नाहीतरी बऱ्यापैकी लाईट असते. ठीक आहे, ठीक आहे, चालेल. सर जसं मी मगाशी सांगितलं ना, आपण काही जनरल टॉपिक्स वरती वर्कशॉप घेऊ, त्यावेळी त्यांना पक्क जॉईन करायला सांगा. आणि हे मी जे मेन अंडरलाईन केलं, लाईनीमध्ये व्हिडिओज त्यांना दाखवायचे. तुम्हाला जर मी मगाशी पण म्हटलं एखाद्या पर्टिक्युलर धड्याचीच व्हिडिओ हवी असेल तर मग मला सांगा, तर मी तुम्हाला तशी ते व्हिडिओची प्लेलिस्टचीच लिंक पाठवून देईल.
प्लेलिस्ट वर सगळं भाग 1 भाग 2 तुम्हाला मग दिसेलच. ठीक आहे. चालेल सर. जे माझ्या बाजूने मला काय काय क्वेश्चन्स विचारायचे होते ते झाले तुम्हाला विचारून. तुमच्या बाजूने तुम्हाला काय शेअर, स्कूल रन करताना सर तुम्हाला काही अडचणी येत असतील तर सांगा ना. मोस्टली स्कूल रन करताना मॅन पॉवर पाहिजे, जो आता आपल्याकडे खूप कमी आहे. आणि प्रत्येक लक्ष द्यायला काही झालं तरी मॅन पॉवर लागतोच. तर मॅन पॉवर नसेल तर एकाच व्यक्तीला आपण जर जास्त काम सांगितलं तर त्याचे म्हणजे अवाक्याचं बाहेर होऊन जाते. तसं ते प्रत्येक गोष्टीकडे आपल्याला लक्ष देणं हे काही पॉसिबल होत नाही. हा बरोबर आहे. 3 टीचर्सचं शॉर्टेज आहे तर मी समजू शकते. आता इथे 3 फक्त वरच्या आहे, 8, 9, 10 ला. खाली पण जवळपास 4 शिक्षक कमी आहे त्याच्या वर्गाला. राईट राईट. आपल्याला खूप म्हणजे 1/3च पद आहे आपल्याकडे समजा. जेवढे पाहिजे त्याच्यापेक्षा 1/3च आहेत. करेक्ट करेक्ट. सर आणि हे विचारायचं होतं, पेरेंट्स सपोर्टिव्ह आहेत? पेरेंट्स कडून काही अडचणी येतात? पॅरेंट्स तेवढे सपोर्टिव्ह म्हणजे नाहीच म्हणा. तसं पॅरेंट्स आम्हाला सपोर्टचा पण तेवढा गरज नसतो. फक्त विद्यार्थी त्यांनी शाळेत रेग्युलर पाठवावा एवढीच आमची अपेक्षा असते त्यांच्याकडून. त्यातही काही पॅरेंट्स असतात की ते विद्यार्थ्याकडे लक्ष देत नाही. एकदा मध्येच कधी कधी परीक्षा सुरू असतानाही गावाला घेऊन जातात. काही वेळा आपण सुट्टी नाही दिली तर ते मुद्दामून स्वतःहून घेऊन जातात. मुलगा आमचा आहे तुम्ही सुट्टी का बरं नाही देत आहे. म्हणजे आपला ते ऐकतच नाही. तुम्ही काहीही म्हणा, पण एकदा त्यांनी जर ठरवलं की नाही आम्हाला आता घरी न्यायचं आहे, मग लहानसा कार्यक्रमही राहिला तरी पालक ऐकत नाही. बऱ्याच वेळा. सगळे आदिवासी बोललेत? हो, सर्व आदिवासी. सर्व आदिवासीच वर्ग आहे. हा ठीक आहे. ठीक आहे सर, चालेल. मला जे महत्वाची इन्फॉर्मेशन हवी होती ती घेतलीये मी. आपण आता मे बी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये वगैरे परत एकदा ट्राय करू कनेक्ट करायला. आता सारखी ती एवढी लॉंग मीटिंग नसेल, त्यावेळी मी फक्त मुलांशीच इंटरॅक्ट करेल. प्लीज त्यांना ना ते लाईनीमध्ये व्हिडिओ दाखवण्याचे अरेंजमेंट्स करा सर. कारण बघा तुमच्या शाळेला तर 3 विषयाचे शिक्षक नसल्यामुळे तर जास्त गरज आहे. आणि ते अजून पण आपल्या जवळ 6 महिने आहेत. ते लाईनीमध्ये व्हिडिओ बघतील ना, त्यांचा पूर्ण सिलेबस कव्हर होऊ शकतो. ठीक आहे सर. थँक्यू सो मच सर. थँक्यू फॉर जॉईनिंग.